नमस्कार मंडळी, आज आपण 4 वेगवेगळ्या पद्धतीच्या चपात्या बनवणार आहोत. तुम्ही म्हणत असाल की काय चपात्या तर रोज नेहमीच आपण बनवत असतो, पण ह्यामध्ये पण कोणता गहू वापरायचा, गव्हामध्ये काय काय मिक्स करायचं, ह्या सगळ्या टिप्स असतात. त्यामुळं काय करायचं ना, आपण ह्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, आणि कोणाचं काय होतं ना, वेगळा जर गहू घेतला तर त्यात चपात्या सॉफ्ट बनत नाही, काहीच्या कडक बनतात. त्यामुळे आपण हा पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आणि त्याही वेगळ्या वेगळ्या 4 पद्धतीच्या चपात्या बनवून दाखवणार आहोत इथे. तर इकडे बघा, आता आपण काय केलं ना, गहू जो आहे मी लोकवन वापरते, आणि गव्हामध्ये दळून आणताना, म्हणजे दळण जे आपण चक्कीतनं बारीक करून आणतो ना, तेव्हा मी त्यात काहीच वापरलं नाही. फक्त गहूच दळून आणायचे आहेत आपल्याला, आणि बारीक आटा द्या म्हणायचं त्यांना फक्त. आणि या पद्धतीने आपण सिंपल असं आपण जेव्हा पीठ भिजवतो ना गव्हाचं, तेव्हा आपल्याला त्यामध्ये काहीच मिक्स करायचं नाही. फक्त साधं मीठ टाकायचं आणि पिठाचा गोळा मळून घ्यायचा आणि 10 मिनिटासाठी तो वेगळा ठेवून द्यायचा आहे. आता आपण इथे 4 प्रकारचे वेगळे वेगळे गोळे बनवून ठेवतो. तर मी एक 4 पदरी गोळा बनवून ठेवला, एक 3 पदरी गोळा बनवून ठेवला, आणि ही माझ्या आईच्या हातची चपाती आहे. माझी आई या पद्धतीने चपात्या बनवायची. तर ही माझ्या आईची पद्धत आहे. हिला गोळा घालून चपाती असं म्हणतात. तर ही पण खूप छान, खायला खूप अशी मस्त लागते, आणि हिचे 3 पदर होतात. तर ही 3 पदरी. आणि आता मी तुम्हाला 2 पदराची पण दाखवते. 2 पदराची एकदम सोपी आहे, पण तिचे जे आतमधले जे पडदे आहेत ते फक्त 2च निघतात. आणि आपण जी 4 पदरी बनवली आहे ना, चौकोनी आकाराची, तिला 4 पदरं निघतात. आणि त्रिकोणी आकाराची तिलाही 3 पदरं, आणि ही गोळा घातलेली आहे तिलाही आपण 3 पदराचीच बनवणार. आता ही बघा 2 पदराची किती सोपी आहे, एकदम सोपी, करायलाही लवकर. आणि तुम्ही कोणतीही पद्धत वापरायची असं काही नाही. मी तुम्हाला म्हणजे असं दाखवलं आहे फक्त, की या 4 पद्धतीने आपण या चपात्या बनवू शकतो वेगळ्या वेगळ्या. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही करू शकता त्या पद्धतीने. आणि हाताने थोडंसं राऊंड राऊंड करायचं. तुम्हाला जोही शेप द्यायचा चपातीला तो देऊ शकता. आणि हे बघा, अलगद अलगद त्याला जास्त हे करायचं नाही. पीठ भिजवताना जास्त टाईटली पीठ भिजवायचं नाही, एकदम असं सॉफ्ट पीठ ठेवायचं, जेणेकरून आपल्या चपात्या लाटताना जास्त त्रास होत नाही आणि चपात्या आपल्या एकदम सॉफ्ट बनतात. हे बघा, आणि मधून मधून तेल घालत घालत आपल्याला जो आपण गोळा तयार केला होता ना, त्या पद्धतीने करून घ्यायचं सेम. आणि आता गॅस एकदम मोठा तुम्ही बघू शकताय की गॅस आपण मोठा केलेला आहे. चपाती बनवताना आपली चपाती भाजल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा, आणि जेव्हा आपण चपाती तव्यावर टाकतो तेव्हा आपल्याला गॅस नेहमी मोठाच ठेवायचा. तर चपाती भाजेपर्यंत आपल्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. आणि हे बघा, या पद्धतीने आपण जी 4 पदरी चपाती आहे आपण ती करून घेतली तर आपली चपाती एकदम सॉफ्ट अशी बनणार आहे. एकदम सॉफ्ट, दिवसभर जरी तुम्ही ठेवली ना, अजिबात कडक वगैरे होणार नाही. तुम्हाला मी तर हाताने त्याला एकदम असं हे करून दाखवते, एकदम अशी सॉफ्ट लागते. छोटं बाळसुद्धा खायला असं ओठावर ठेवलं की. आणि किती सुंदर आपली सॉफ्ट अशी चपाती बघा बनून तयार झालेली आहे. कुठंच भेटणार नाही तुम्हाला अशा चपात्या. आणि ही बघा, दुसरी ही चपाती आपण त्याच पद्धतीने बनवतोय. ही त्रिकोण आकाराची आहेत, 3 पडदाच्या चपात्या आहेत ह्या. हे बघा, लाटायला खूप सोपी आहे, आणि सेम प्रोसेस करायची आपल्याला. इथे तूप तेल काहीही वापरू शकता तुम्ही, असं काही नाही हे वापरायला पाहिजे ते वापरायला पाहिजे. तुमच्या पद्धतीने जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. आणि चपाती बघा किती सॉफ्ट आहे. मी त्याला असं दाबून दाबून हे करायचं, म्हणजे व्यवस्थित अशी ती भाजून निघते. आणि तुम्ही बघू शकता ही चपातीसुद्धा आपली एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे. गोळा करून दाखवते आहे, एकदम अशी हातात बसेल आणि एकदम ओठावर ठेवली की मस्त खाता येईल अशी. कडक वगैरे काहीच नाही, त्याचे कॉर्नर वगैरे एकदम सगळे सॉफ्ट असते. आणि तीही चपाती आपली काय केली ना, गॅस बघू शकता तुम्ही अजूनही आपला मोठाच आहे. चपाती टाकली की, चपाती भाजून झाली की थोड्या वेळासाठी काय करायचं, गॅस कमी करायचा, आणि नंतर आपलं टाकताच आपल्याला परत मोठा करायचा गॅस. आणि तुम्ही बघू शकता ही चपातीसुद्धा आपली सेम पद्धतीने फुगलेली. कोणतीही पद्धत वापरू शकता. तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कोणती पद्धत यूज करताय. मला जर माझ्याकडनं एखादी पद्धत म्हणजे तुमच्याकडे वेगळी पद्धत असेल अजूनही चपाती बनवायची, तर तीही मला सांगा की आम्ही या पद्धतीने बनवतो आहे म्हणून. आणि तुम्ही चपात्या बघू शकता आपल्या किती सुंदर झालेल्या आहेत. आणि हे बघा, ही चपाती आपली 2 पडदाची आहे. तर ही 2च पडदा निघणार, हिला खालून एक आणि वरून एक. पण ती चपाती ही आपली दिवसभर अशी सॉफ्ट राहणार आहे. तुम्हाला जर ही करायला खूप सोपी असते, ही पटापट होते, जास्त झंझट काम नाही, खाली वर पडदा घालायचे काम नाही, पण खूप छान लागते ही पण. हे बघा, ही पण आपली चपाती जी आहे ती भाजून झालेली आहे.
आणि हे बघा तुम्हाला दाखवते मी सेम साऱ्या आपल्या चारही प्रकारच्या ज्या चपात्या आहे सेम जायला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.